हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनल मध्ये। मंडळी, गार्डनिंग साठी खूप वेळ मिळत नाही, पण रोपं लावायची मात्र भरपूर हौस असते। गार्डनिंगची आवड अनेकांना असते, पण नेमकं काय होतं की प्रत्येकामागेच काही ना काही गडबड धावपळ असल्याने मग झाडांना पुरेसा वेळ देता येत नाही। त्यामुळे मग योग्य काळजी न घेतल्याने रोपं देखील सुकून जात असतात आणि आपल्या बागेची शोभा देखील त्याने जात असते। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी तुम्हाला 9 रोपे सांगणार आहेत की ज्यांची काळजी न घेता ती नेहमी हिरवेगार राहतील आणि त्यातून तुमची बागेची शोभा देखील वाढणार आहे। सो मंडळी, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून येणारा पुढचा मराठीतून गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही। सो मंडळी, ज्यांना गार्डनिंग करण्यासाठी खूप वेळ नाही पण तरीही एखादं छानसं छोटंसं टेरेस गार्डन फुलविण्याची हौस आहे, अशा मंडळींनी आपल्या घरातल्या बागेत लावण्यासाठी काही रोपटेही निवडायला हवी। ही रोपटी अशी आहे ज्यांच्याकडे खूप लक्ष देण्याची देखील गरज नसते आणि कमीत कमी काळजी घेऊन देखील ती नेहमीच हिरवीगार आणि फ्रेश दिसत असतात। चला तर मग मंडळी, 9 रोपांविषयी जाणून घेऊया आणि त्यासोबतच मी या ठिकाणी काय करत आहे ते देखील जाणून घेऊया। सो या ठिकाणी ह्या सर्व माझ्याकडे ग्लास बॉटल होत्या आणि त्यावर ॲक्रेलिक पेंटने मी कलरिंग करून घेतलं होतं, इमोजी पेंट केलेल्या होत्या। 1-1.5 वर्ष झालं त्यामध्ये मी फेक प्लांट आणि फेक फ्लावर डेकोरेट केलेले होते, पण एकच वस्तू आपण वर्षानुवर्ष डोळ्याला तीही चांगली दिसत नाही, म्हणून तिच्यात काहीतरी चेंज करावा आणि फेक प्लांटच्या जागी त्यात रिअल प्लांट लावावे। सो त्यासाठी ग्लास बॉटल असल्यामुळे त्याला ड्रेनेज होल करणं तर पॉसिबल नव्हतं। सो या ठिकाणी जे प्लास्टिक कंटेनर किंवा जे डिस्पोजेबल कंटेनर असतात त्यांना भरपूर असे ड्रेनेज होल करून घेतलेले होते। त्यानंतर वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर देखील तयार करून घेतलेले होते। सो आता या कंटेनर मध्ये मला फेक प्लांट न लावता रिअल प्लांट लावून घेणार होती आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये पाण्याची जी सिस्टीम होती ती कशा प्रकारे मी करणार होती ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये पहा। चला तर मग यासोबतच मी तुमच्यासोबत जी अशी 9 किंवा 8 ते 9 अशी रोपं आहेत ज्यांची आपण खूप काळजी न घेता ती नेहमी सतत हिरवीगार राहतात, त्यातील सर्वात पहिलं रोपटं म्हणजे सदाफुले। अगदी नावाप्रमाणेच ती नेहमी फुललेली असते। रोपटं छोटंसं असलं तरी तिच्यावर 2 ते 3 फुलं जरी कायमच असतात। वेगवेगळ्या रंगामध्ये सदाफुली ही आपल्याला मिळत असते आणि खरोखरच ही कुठेही आणि कुठल्याही वातावरणामध्ये फुलून येत असते। सदाफुलीच्या रिगार्डिंग देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे। सो तुमच्याकडे सर्वात प्रथम सदाफुली रोप जरी असलं तरी देखील तुमची बाग ही नेहमी हिरवीगार राहणार आहे। त्यानंतर सेकंड प्लांट येतं ते म्हणजे मनी प्लांट। मनी प्लांट हा आपल्या घरात नेहमी हिरवागार राहणारा असावेल, ज्याला जास्त पाणी न घालण्याची देखील गरज असते। घरात तसेच अंगणात बाल्कनीत कुठेही तुम्ही मनी प्लांट छान प्रकारे फुलून येत असतो। तुम्ही त्याला वर देखील चढवू शकतात किंवा मग खाली त्याला मस्तपैकी लोंब कडत देखील सोडू शकतात। मनी प्लांटची काळजी घेणे अतिशय सोपे आहे आणि हे प्लांट मातीशिवाय पाण्यात देखील छान प्रकारे वाढत असतं, त्यामुळे टेबल किंवा डेस्कवर मातीने खराब होण्याची याने समस्या देखील उद्भवत नसते। सध्या नर्सरीमध्ये मनी प्लांटचे वेगवेगळे कलर शेड्स आणि छटा मिळत आहे। माझ्याकडे देखील 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट्स आहेत। त्यामध्ये एक रेग्युलर आपला नेहमीचा डार्क ग्रीन कलर, त्यानंतर आता असा छान पॅरेट ग्रीन किंवा जरा लेमन ग्रीन कलर मध्ये येतो आणि एक वेगवेगळे 2 शेड मिक्स असलेला एक मनी प्लांट आहे। सो ह्या ज्या ग्लास बॉटल्स आहेत आणि हे जे कंटेनर आहेत यामध्ये मी देखील पुन्हा मनी प्लांट्सचं प्रोपोगेशन करून घेत आहे। मंडळी, मनी प्लांट नंतर 3ऱ्या क्रमांकावर येतं ते म्हणजे स्पायडर प्लांट। स्पायडर प्लांटला खूप जास्त वाढ असते, अगदी कुठेही हे झाड छान प्रकारे पसरत जात असतं। कुंडीतील माती नेहमी ओलसर राहील एवढं पाणी याला घातलं की झाड हे छान मस्त प्रकारे फुलत असतं। स्पायडर प्लांटचे अनेक प्रकार आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्लांट लावू शकतात। हे हँगिंग प्लांट म्हणून देखील तुम्ही लावू शकतात। सर्वोत्कृष्ट इंडोर प्लांट मध्ये याचं नाव येत असतं। तसंच या प्लांटची देखभालीसाठी देखील आपल्याला जास्त वेळ देण्याची गरज नसते। ही वनस्पती आपण आपल्या घराच्या सनी एरियात किंवा डायरेक्ट सनलाईट खाली मात्र ठेवू नये। याला रेग्युलर वीकमधून 2 ते 3 वेळेस जरी पाणी दिलं तरी ते त्यासाठी भरपूर आहे आणि काही दिवस पाणी देण्याचे जरी विसरलात तरी देखील हे प्लांट खूप छान प्रकारे सर्वाइव्ह करून जात असतं। जसजसं प्लांट वाढेल तसतसं काही दिवसात झाडाचे शूट्स देखील तयार होत असतात।
त्यानंतर चौथ्या क्रमांकावर येतं ते म्हणजे ऑफिस टाइम। हे छोटंसं रोपटंही त्याचप्रमाणे याला नेहमी सतत फुलं येत असतात आणि जवळपास सगळ्याच ऋतूंमध्ये हे रोपटं हिरवगार आणि फुललेलंच असतं। तेजस्वी रंगाची फुले अगदी लहान गुलाबासारखी ती दिसत असतात। लालसर देठ रसाळ पानं असलेले हे प्लांट डिसेंबर आणि जानेवारी या कालावधीमध्ये मात्र थोडं खराब होत असतं, परंतु ते बिया तयार करत असतं आणि पुढील वर्षी आपण नवीन रोपांसाठी त्या बियांथ्रू त्याला पुन्हा ग्रो करू शकतो। ऑफिस टाइम नंतर येतं ते म्हणजे चिनी गुलाब। चिनी गुलाब किंवा पोर्तुलका म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे छोटेसे रंगीबिरंगी सुंदर असे गुलाबासारखे दिसणारे नाजूक असे फूल। या रोपाचं वैशिष्ट्य हेच आहे की मधमाशा आणि फुलपाखरी याकडे आकर्षित होत असतात। लाल, पिवळा, केशरी, सफेद, गुलाबी अशा अनेक रंगांमध्ये हे चिनी गुलाब आपल्याला आढळून येत असतं। लागवडीसाठी अतिशय सोपी अशी ही झुडूपवर्गीय वनस्पती असून अतिशय छोट्याशा जागेत देखील सुंदर आणि भरपूर फुलं देणारं हे प्लांट आहे। पावसाळा संपला की चिनी गुलाबाची काडी एखाद्या मातीमध्ये जरी टोचली ना तरी हे झाड लगेच तग धरत असतं आणि याची बी देखील नर्सरीमध्ये अवेलेबल असते। चिनी गुलाब नंतर येतं ते म्हणजे जास्वंद। जास्वंदालाही खूप काळजी घेण्याची गरज नसते। या प्लांटला 4 ते 5 तास कडक ऊन मिळेल अशा जागी जरी आपण ठेवलं आणि कुंडीतली माती ओलसर राहील अशा पद्धतीने आपण याला पाणी घातलं की हे 12ही महिना चालणारं जास्वंदाचं झाड आहे। त्यानंतर येतं ते म्हणजे कोरफड। कोरफड देखील घरातील हवा शुद्ध करण्याचे काम करत असतो। एवढेच नाही तर इतरही अनेक असे फायदे कोरफडाचे आहेत, जसे की त्वचा आणि केसांसाठी ते खूप चांगले असते। या प्लांटला देखील जास्त केअरची गरज नसते, उलट ही सहज वाढत असते। फक्त वेळोवेळी कटिंग करत राहायला हवी। 3 ते 4 दिवसातून एकदा जरी याला पाणी दिलं तरी ते त्यासाठी भरपूर आहे। त्यानंतर सर्वांच्या घरात असणारी ती म्हणजे तुळस। तुळसचं धार्मिक आणि मेडिसिनल महत्त्व तर भरपूर असं आहे। तुळशीच्या रोपातून ऑक्सिजनही मिळत असतो, त्यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत आणि सर्दीमध्ये देखील यात आराम मिळत असतो। त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती देखील त्याने वाढत असते, त्यामुळे औषधांमध्ये देखील त्याचा वापर होत असतो। त्यामुळे तुळस ही वनस्पती तर आपल्या घरी असायलाच हवी। त्यानंतर सर्वात लास्ट म्हणजे 9व्या क्रमांकाचं प्लांट आहे ड्रेकेना रिफ्लेक्सा, ज्याला सॉंग्स ऑफ इंडिया किंवा सॉंग्स ऑफ जर्मेका म्हणून देखील ओळखलं जात असतं। स्पायडर प्लांट सारखंच असतं। या ऑर्नामेंटल प्लांटचे अनेक असे फायदे आहेत, जसे की हवा शुद्धीकरण किंवा ब्युटी ऑफ अट्रॅक्शन। त्यानंतर फेंग शुईचे फायदे, तसंच मॉइश्चर वाढवणे आणि बरंच काही असं याचं महत्त्व आहे। डार्क हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या पट्ट्यांनी ठळकपणे याला पॉइंट केलेलं आहे आणि यामध्ये बरेच असे बारीक असे लीव्ज असतात। कमी सनलाईट आणि कमीत कमी पाण्यात अगदी सहजपणे वाढणारं हे सॉंग्स ऑफ इंडियाचं प्लांट आहे आणि हे आपण बरेच ठिकाणी रोडाच्या कडेने किंवा गार्डनमध्ये हे प्लांट पाहत असतो। सो ॲज अ ऑर्नामेंटल प्लांट किंवा इंडोर प्लांट म्हणून तुम्ही त्याला अगदी कमी देखरेखीखाली याची लागवड तुम्ही तुमच्या घरात किंवा बागकामामध्ये नक्कीच करू शकतात। तर मग मंडळी, अशा प्रकारे हे जर 9 प्रकारची रोपं आहेत, तुम्ही तुमच्या बागकामात किंवा तुमच्या टेरेस गार्डनिंगमध्ये, बाल्कनी गार्डनिंगमध्ये नक्कीच ऍड करून घ्या। बागकाम करायला आवडतं किंवा गार्डनिंग करायला आवडतं, मात्र जी काही मनात भीती असते की झाडं जगतच नाही किंवा झाडं खराब होऊन जात असतात आणि त्यासाठी वेगळा गार्डनिंगसाठी वेळ नाही आहे, भरपूर गडबड असते, ही काहीशी जी तक्रार आहे ती कमी करण्याचा प्रयत्न हा माझ्या आजच्या व्हिडिओतून मी केलेला आहे। सो मंडळी, आणि या ठिकाणी हे जे काही ऑर्नामेंटल प्लांट आहे किंवा जे मी ग्लास जार मध्ये रिअल प्लांट लावून घेतलेले आहेत ते कसे दिसत आहेत ते देखील मात्र कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अजिबात कंजूसी करू नका। आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला भरभरून असं लाईक करा आणि तुम्हाला देखील जर अशी ऑर्नामेंटल प्लांट तयार करून घ्यायची असतील, असे ग्लास जार भरपूर जमा झालेली असतील तर तुम्ही देखील असे डेकोरेटिव्ह पीस विदाउट एनी पैसा खर्च करून तुम्ही तयार करू शकता। सो मी अशा प्रकारे ग्लास जार मध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि डिस्पोजेबल जे काही कंटेनर आहेत त्यांना भरपूर असे होल करून घेतलेले आहेत। सो या ठिकाणी सेल्फ एडेसिव्ह कंटेनर तयार झालेले आहेत। चला तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती थोडीफार हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात कंजूसी करू नका आणि अजूनही जर तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र हॅपी गार्डनिंग, टेक केअर अँड बाय।